जय जाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मैदानातून यशाची सुरुवात होते आणि मजबूत शरीरातच मजबूत मन वास करते असे म्हटले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या पिढीसमोर शारीरिक तंदुरुस्ती महत्व अधोरेखित करणारा हा प्रेरणादायी उपक्रम राजापूरमध्ये हौशी शरीर सौष्ठव संघटना राजापूर व राजापूर नगर परिषद राजापूर यांच्या वतीने उत्साहात पार पडला. दंड, बैठका, स्क्वॉटिंग, बेंच प्रेस या स्पर्धा म्हणजे केवळ ताकदीची परीक्षा नाही, तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, शिस्त आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या मर्यादांवर मात करत स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. घामाचा प्रत्येक थेंब त्याच्या मेहनतीची आणि यशाच्या स्वप्नांची साक्ष देत होती. गेली 24 वर्ष सलग ही स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेचे यावर्षी 25वे वर्ष होते. या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष दीनानाथ कोळवणकर सर हे गेली 26 वर्ष संघटनेचे अध्यक्षपद व्यवस्थितरित्या पार पाडत आलेले आहेत. तसेच गेली 16 वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते उत्तमरित्या कार्यरत आहेत. या संघटनेचे सर्व पदाधिकारी स्वतः निधी काढून ही स्पर्धा भरवतात. खर्चासाठी ते कुठेही मागणी करत नाहीत. शालेय विद्यार्थी तसेच तरुण पिढीला व्यायामाची आवड निर्माण व्हावी, सशक्त पिढी घडावी, तसेच शरीर सौष्ठव स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, वेट लिफ्टिंग यातून विद्यार्थी घडावेत आणि त्यांना या खेळाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या मिळाव्यात हा या स्पर्धेमागचा उद्देश. या स्पर्धेचे पंच होते हर्षद मांडवकर सर आणि संदीप चव्हाण सर. या स्पर्धेमध्ये एकूण 70 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. मुंड्या बावधनकर यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली होती. रामा पिटलेकर यांनी माईकची व्यवस्था केली होती. स्पर्धा चषक ऍडव्होकेट गुरुप्रसाद भास्कर शिवलकर यांनी दिले. चला तर मग पाहूया राजापूरमध्ये पार पडलेल्या या उत्साहवर्धक स्पर्धेची प्रेरणादायी झलक, जी तुम्हालाही निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्याची नवी ऊर्जा देईल. माननीय सुभाषजी पवार आणि सुधीरजी कडवे यांच्या हस्ते सिद्धांत जाधव यांना विनंती करतो की महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावा. जय शिवाजी. माजी संचालक सुधीर कडवे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे. त्यांच्या परवानगीनं स्पर्धेचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि लगेच स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धक आणि त्यानंतर प्रशांत लिंगायत यांना विनंती करतो की त्यांनी मधुकरजी देवरुखकर यांना पुष्पगुच्छ द्यावा. प्रशांत सातोपे यांना विनंती करतो की त्यांनी सुधीर खडपे यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे राजू राणे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सुयोग परांजपे यांचं स्वागत करावं. धन्यवाद. सगळे टाळ्याने स्वागत करायचं आहे सगळ्यांचं. प्रथम फेरी सूर्य नमस्कार लहान गट. आधी तयारी पोझिशन घ्यायला सांगा. पोझिशन घ्या.
स्टार्ट. शेवटचे 10 सेकंद. टाळ्या वाजवायच्या आहेत, सर्वांचं स्वागत करायचं आहे. अतिशय सुंदर स्पर्धा चालली आहे. स्टॉप. सर्वांनी स्टार्ट. सन्माननीय नगरसेवक दिलीप चव्हाण आणि सन्माननीय नगरसेविका काजी मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. संघटनेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. शेवटचे 10 सेकंद. टाळ्या वाजवायच्या आहेत, जरा प्लीज. मी विनंती करतो सन्माननीय स्टॉप. राजू राणे मंडळाचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी स्टार्ट. मोठा गट सुरू झाला आहे. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना प्रोत्साहन करायचं आहे. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी आपण व्हेज बिर्याणीची व्यवस्था केलेली आहे. शेवटचे 10 सेकंद. स्टार्ट. स्टॉप. सर्वांनी आपले पाऊल किती सांगायचे आहे. नजर समोर ठेवा, नजर. शेवटचे 10 सेकंद. टाळ्या वाजवायच्या. स्टॉप.
समोर बघा, समोर बघा. शेवटची 10 सेकंद. 10 सेकंद म्हटलं. चला, फास्ट. मारा. स्टॉप. जागेवर उभे राहा, जागेवर उभे राहा. तयारीत राहायचंय. स्टार्ट. समोर बघा प्रत्येक स्पर्धकाने. नीट उभं राहायचं, नीट उभं राहायचं, नीट उभं राहायचं. शेवटची 10 सेकंद. स्टॉप. 2 मिनिटं जागेवर बसा जरा. बेंच प्रेस पण स्पर्धा सुरू होते. सगळ्या स्पर्धकांना मी सूचना करतोय, आता ह्याच्या पुढे प्रत्येकासाठी 3 संख्या दिल्या जातील. तिन्ही संख्या या त्यांच्या ऐच्छिक वजनानुसारच केल्या जातील. वजन लावलं जाईल. स्पर्धकांनी प्रॅक्टिस टाकताना स्वतःच बार उचलायचा आहे. बार उचलताना डाऊन करताना तो बार आपल्या स्वतःच्या छातीला टेकवायचा आहे आणि वरती उचलायचा आहे. फक्त एकदाच हा असा प्रात्यक्षिक करायचं आहे. ते करत असताना स्पर्धकाला काही अडचण झाली तर त्यांनी अप मागायचं आहे. सपोर्ट जे काही सपोर्टर आहेत ते आपलं बार उचलून रॅकमध्ये रॅक करतील. सांगितलेल्या सूचना ह्या प्रत्येकाने पाळायच्या आहेत आणि सहकार्य करायचं. आणि पंचांचा निर्णय संदीप चव्हाण हे आपल्यासाठी राजापूर शहरातलं एक राष्ट्रीय पंच आहेत आपले आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत.
त्यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या वाजून स्वागत करायचं आहे. धन्यवाद. शंभर kg. ऑलवेज आहे ना. आहे. सर्वांनी जरा टाळ्या वाजवायच्या. पण तयारी राहत आहे. दुष्यंत पात्रे. लगेच सांगा. 80 किलो. जोरदार टाळ्या होते प्रत्येक स्पर्धकासाठी. सक्सेस. एकशे 10 किलो. जोरदार टाळ्या होते. सक्सेसफुली.
मार्गाने खेळाचा जो पेट आहे त्यामध्ये तुमचा गंध आहे, बैठका आहे, बेंच प्रेस तुमच्या स्पर्धेचा विजय झाला आहे. या स्पर्धा बॉडी बिल्डिंग येत असतात, परंतु त्याला नॅचरल तुम्हाला शरीर यष्टी लागते आणि त्या शरीर यष्टीमध्ये तुम्ही मार्गदर्शन करून पुढे तुम्ही सर्विस करून स्पर्धा ज्या होतात त्यामध्ये तुम्ही क्रमांक मिळवत असता. परंतु या ज्या स्पर्धा आहेत याचं प्रत्येकाचं स्किल असतं. बेंच प्रेस जर दादा जास्त मारत असतील तर मी बैठका जास्त मारू शकत नसतो, कारण प्रत्येकाची मसल पॉवर जास्त असते असं मला इथे थोडं बोलायचं आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला संधी भेटेल, प्रत्येक जण त्या दृष्टीने प्रयत्न करतील. यासाठी ही स्पर्धा जी आयोजित केलेली आहे ती सर्व राजापूरचे सर्व जे व्यायामप्रेमी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणून आमचा इथे सांगितलं जी हजेरी पाहिजे होती त्याबद्दल चिंता आलेला आहे, परंतु चांगला स्तुती उपक्रम आहे. मला जर अगोदर 2-3 महिन्या अगोदर सांगितलं असतं मी पण पार्टिसिपेट केलं असतं. धन्यवाद सर्व स्पर्धकांना आणि रेफरींना, तुम्हाला शुभेच्छा आणि अशी स्पर्धा तुमची मोठी होत जाऊ ही अपेक्षा. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा याच्या पुढे खेळाडूंना
प्रणय आयडे 120 किलो. शांत बना. किलो जबरदस्त. दीपक चव्हाण. ठीक आहे. 90 किलो. Come on, get. Easy, get. Dekat. Foul. Get right. छाया वाजवा जरा. किती आहे? किती किलो?
सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. प्रोत्साहन द्यायचं त्यांना. 80 किलो दीपक चव्हाण. संदीप 80 किलोसाठी पहिलं प्रात्यक्षिक सादर करताय दीपक चव्हाण. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. प्रोत्साहन द्यायचं आहे सगळ्यांना. 80 किलो दीपक जरा एक मिनिट थांबा फक्त. 1 मिनिट. ऐंशी किलो प्रात्यक्षिक अनुकूल वजन 80 किलो. 80 किलो. दाखवतो तशा पद्धतीने स्क्वॉट बसला पाहिजे. 80 किलो. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवा. आदित्य शिवणकर. नाट्याचा दीपक देसाई ऍक्च्युली हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे बॉडीबिल्डर. पण नगर परिषदची व्यायाम शाळेच्या आणि हौशी पोलीसोत्सव ही जी स्पर्धा आहे ती मानाची असते म्हणून ते येतं सक्सेसफुली. शाहीर देवरेकर प्रादेशिक अगोदर कृपया सर्वांनी टाळ्या वाजून स्पर्धकांना प्रोत्साहन करायचं आहे. भूपेंद्र सुतार 80 किलो. चैतन्य माने संकेत पोलीस
मुलांना द्यायचे अल्पभूधारक. चैतन्य वाणी आणि तयार राहायचं आहे. एकशे 10 किलो राजापूर नगर परिषद बघतो. चैतन्य वाणी जो आपला शुभम पवार सपोर्ट करून काम करतो. बाहेरचा बॅलन्स चेक करण्यासाठी पहिला प्रयत्न पंचांचा अनाथ काढण्यासाठी सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करायचं. अनाथ काढण्यासाठी आपापसात तुम्ही बोलून करा. टाळ्या वाजवून सगळ्यांना प्रोत्साहन करायचं आहे. यशस्वी प्रयत्न अधिक वैभव म्हणजे 110 किलो टाळ्या वाजून स्वागत करा. यशस्वी 120 किलो प्रयत्न चालू आहे. सगळ्यांनी कृपया करतो आपापसात चर्चा करू नका. टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन करायचं आहे. टाळ्या वाजवा. शाबास. गोवळकर सी लाईन नाटाचे ते सदस्य आहेत. यांच्या नाटा सी लाईन नाटा 120 साठी प्रयत्न करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. यशस्वी साईडला सपोर्ट करून लक्ष ठेवायचा. यशस्वी कृपया पहिला बार बॅलन्स करा. टाळ्या वाजवून त्याला यशस्वी प्रयत्न साईडला जवळजवळ 90 किलो साठी प्रयत्न करतोय. भूपेंद्र सुद्धा 8 किलो वजन यशस्वी प्रयत्न झालेला आदित्य शिवलकरांसाठी प्रयत्न करणार आहे. रणजित जाधव 110 किलो साठी प्रयत्न करतोय. सुद्धा वजन चेक करून घ्या. सगळं लोडर आणि वजन चेक करून घ्यायचं आहे. रणजित जाधव टाळ्या वाजवून प्रोत्साहन करायचं आहे. यशस्वी प्रयत्न दाखवत आहे. प्रयत्न करताय. तुमच्या टाळ्या वाजवायच्या आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन करायचं आहे.
यशस्वी प्रयत्न आहे गुरुदास पात्र्यांचा. खूप सुंदर प्रयत्न त्याने आपलं नाव, राजापूर तालुक्याचं नाव अनेक ठिकाणी नोंदवलेलं आहे. असे दीपक देसाई 140 किलो वजन उचलण्याचा आहे. ताळ्यावर स्वागत करत आहे. प्रयत्न यशस्वी 120 किलो साठी प्रयत्न करतो चैतन्य बाणे. टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन करायचं आहे. अनाथ काळजी बरेच टाळ्या वाजवा प्रसंगासाठी. 120 किलो अयशस्वी प्रयत्न करतो प्रयत्न करणार आहे. राजू काळेसाठी तुझ्या काळावरून प्रोत्साहन करायचं आहे. अयशस्वी प्रयत्न करतो. जर आवश्यकता असेल मॅटिंग आणि इतर आमचे सदस्य, तुम्ही या ठिकाणी व्यायामशाळा चालवणारे सगळे तरुण मंडळी आणि बरोबरी लहान मुलं पण आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष करून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले तुम्ही सर्व स्पर्धक. राजापूर नगर परिषदेला अतिशय अभिमान वाटेल अशी आपली व्यायामशाळा आहे. तुम्ही जरा 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका, मी जास्त बोलत नाही. तुम्ही सगळे थकलेले आहात मला माहित आहे. मी पण थकूनच आले तुमच्या कार्यक्रमासाठी एका ठिकाणाहून. तर अतिशय आम्हाला अभिमान वाटावा अशी व्यायामशाळा आहे. आमच्या व्यायामशाळेचं नाव तुमचे स्पर्धक जे जिंकतात, जे भाग घेतात, त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण कोकण भागात, संपूर्ण महाराष्ट्रात, आणि त्यामुळे तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जाता. याच्या पुढे दिनाबाई काही मदत लागली नगर परिषदेची या स्पर्धांना जाण्यासाठी तरी आम्हाला कळवत चला. आम्ही निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहोत. 2001-2 साली जेव्हा मी लोकनियुक्त नगराध्यक्ष होते तेव्हा
गरजेची होती. परंतु दीनाबाईंनी हळूहळू नगर परिषदेच्या पाठी लावून सगळ्यांकडनं देणग्या गोळा करून कशी ना कशी ती व्यायामशाळा सुधारली. आज कशी आहे मला जरा परत एकदा पाहायला जायचंय त्या ठिकाणी. मीनवाईल आम्ही एक नवीन जिम तिकडे सुरू केली. राजीव गांधी क्रीडांगणावर जमीन वगैरे नगराध्यक्ष त्याला सुरू केली, पण त्याचं मेंटेनन्स वगैरे काही बरोबर होत नाही. त्या दिवशी आम्ही जाऊन पाहिलं आणि जे चालवत होते त्यांच्याकडनं परत नगर परिषदेच्या ताब्यात ती घेतली. त्यामुळे तिकडेही आमचा विषय आहे की त्याला परत त्यालाही चांगलं करायचं. परंतु त्या ठिकाणी पण तुमच्यासारखे काही जर त्या ठिकाणी ती जबाबदारी ती जिम पण चालू करण्याची करत असतील तर आम्हाला अधिक बरं वाटेल. पण तुम्ही फक्त तुमच्या व्यायामशाळेपुरतेच मर्यादित आहात. तिथे त्या ठिकाणी लक्ष देणारा कोणीतरी आम्हाला तुमच्यासारखाच कोणीतरी चांगला करू तरुण असेल तर आम्ही ती पण चांगली चालू करण्याचा प्रयत्न करू. आता मगाशी बोलता बोलता मीनाबाईंनी आठवण करून दिली. आम्ही 2004 साली नगराध्यक्ष श्री म्हणून स्पर्धा भरवली होती. जिल्हास्तरीय होती ना, जिल्हास्तरीय होती. आणि ती आम्ही गुजराळी शाळेचा वरचा हॉल बांधला होता. त्यावेळेला आम्ही अतिशय चांगला हॉल होता तो त्यावेळेला. आता तो बरोबर नाहीये आम्हाला कल्पना आहे, पण त्यावेळेला आमचा अतिशय चांगला होता. नंतर त्याचा मेंटेनन्स झालाच नाही. तर तो मोठा हॉल होता, तिथे आम्ही नगराध्यक्ष श्री स्पर्धा भरली. आणि आता राजापूर नगर परिषदेची 150वे वर्ष सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी दीनाबाईंशी बोलले, नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान पुन्हा एकदा मोठी नगराध्यक्ष खाली जवान चौकात तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळेल याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि ती स्पर्धा पण आपण मोठी करू, कारण 150व्या वर्षाचे जे आमचे कार्यक्रम चालू आहेत त्याच्यात आमचा हाही एक कार्यक्रम आहे. त्या स्पर्धेसाठी पण आपण अतिशय चांगली स्पर्धा ती आयोजित करूया. खर्च नगर परिषद करेल, तुम्ही चिंता करू नका. ते कसा काय ऍड्रेस करायचा ते तुम्ही माझ्यावर सोडा, मी काय ते बघेन. पण स्पर्धा चांगली करूया. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलं. तुम्ही या ठिकाणी चांगली स्पर्धा उत्साहात पार पडली. काही जण जेवले, काहीचे जेवण व्हायचे मला कल्पना आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. परंतु आता येणारं युग हे तुमचं आहे. आता जे काही चाललंय देशभर तुम्हाला त्याची कल्पना आली. त्यामुळे माझ्या वेळेचे स्पर्धक त्यावेळेचे फक्त काही दिसत नाही. तुम्ही दिसताय, हा एक दिसतोय आणि काही विशेष नाही. सगळे आता तुम्ही आलेले तरुण मंडळी आहात. त्याच्यामुळे आता युग तुमचंच आहे. तुम्हीच सगळं चालवायचं. राजकारण पण तुमचंच आहे. ते आता आमचंही राहिलं नाही. माझ्यासारखी कोणतरी चुकून खुर्चीवर बसते, परंतु राजकारण तुमचं आहे, समाजकारण तुमचं आहे, खेळ तुमचा आहे, सगळं तुमचं आहे. सगळ्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्या. जय पराजय सोडून द्या, तो विषय नसतो. उत्साहाने भाग घ्या आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये यशस्वी व्हा. मेहनत करा. एवढंच बोलते मी माझे देऊ शकते. धन्यवाद मॅडम. आता लगेचच बक्षीस वितरण करून देऊया. स्पॉन्सर केलेले आहेत. राजापूर नगर परिषद व्यायामशाळेचा जो व्यायाम करतो, दरवर्षी स्पर्धेला लागणारे सर्व चषक तो पाठवतो. त्यालाही संघटनेतर्फे धन्यवाद. ह्यावेळी आपण चषकांची संख्या वाढवली होती. तरुण मुलांबरोबर शालेय गटातील मुलं सुद्धा व्यायामाकडे वळताना दिसत आहेत. आपल्याच व्यायामशाळेचा व्यायामपटू सध्या राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यायामशाळेचं व्यवस्थापन करणारा हर्षद मांडवकर असेल, संदीप चव्हाण असतील. यांच्या मार्गदर्शनाखाली ही छोटी मुलं ही चांगल्या पद्धतीनं व्यायामाची आवड निर्माण होते. माझी एवढीच विनंती असेल या माध्यमातून की तरुण मुलांनी व्यायाम क्षेत्राकडे वळावं, मैदानी खेळ खेळावे, मोबाईल पासून शक्यतो दूरच राहावं. परवा एक प्रसंग बघितला,
त्या डोंगरावर तो 19 वर्षाचा तरुण आई वडिलांना घेऊन गेला खाली. आपण स्पर्धा करावी पण ती मैदानी खेळ किंवा इतर याच्यात करावी. व्यायाम केल्यामुळे शरीर चांगलं राहतं, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं, पण मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे अनावश्यक मागण्या टाळता येतात. आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर केला पाहिजे आणि नको त्या गोष्टींची मागणी करण्यापेक्षा ह्या चांगल्या गोष्टीसाठी मग एखाद्या डाएटसाठी मला 1 किलो अर्धा किलो बदाम आणून द्या, चालेल, आनंदात येते. एकदम ऐकून मागून नका. आणि सगळी जी मुलं आहेत ती चांगल्या पद्धतीने तयार झालेली दिसत आहेत. आताही काही मुलं स्विमिंग जलतरण स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग घेऊन आलेले आहेत. ते लोक बघतात हलवत आहेत, त्यामुळे ते खूप चांगली गोष्टी देतात. तर मी बक्षीस वितरणाकडे वळतोय. आपण छोट्या गटामध्ये तृतीय क्रमांक देतोय तो दंड या प्रकारात यज्ञेश पेंडकर. समर्थ झिंगरे यांना बक्षीसचे प्रसाद लिंगायत. पारितोषिक आहे वेदांत रहाटे यांना पारितोषिक देतील त्यांच्या आयरे. त्याचप्रमाणे आता बैठकामध्ये छोटा जीवन आहे. जे जिंगरे सर आहेत त्यांचा हा सुपुत्र आहे. ज्यावेळी व्यायामशाळेची स्वच्छता करायची असेल त्यावेळी हा तिथे दिसणारच पहिल्यांदा असतो बघायचं. आणि त्याप्रमाणे तो स्पर्धेमध्ये सुद्धा नुसता भाग घेत नाही, तो बक्षीस जिंकतोय. एकदा जोरदार करा यांनी ते बक्षीस घ्यायचे. युवराज पेंडकर याला बक्षीस देतील. पेंडकर त्यांचा सुपुत्र आहे. युवराज बक्षीस घेतल्यानंतर युवराज जय युवराज वडिलांच्या पाय पडायचं. त्यानंतर यज्ञेश पेंडकर यांना बक्षीस देतील सचिन चव्हाण. अध्यक्ष सचिन आलपेकर यांचं जर आगमन झाले असेल तर ते कृपया स्टेज जवळ यावं. मोठा दंड उत्तेजनार्थ नैतिक चव्हाण याला बक्षीस देऊन हर्षद मांडवकर यांना विनंती करतो. या पटापट उत्तेजनाचं दुसरं बक्षीस जाते युवराज सुतार याला बक्षीस देतील प्रथमेश सांगवेकर. तीन नंबर आहे प्रथम घाडी याला बक्षीस देतील सूरज पेडणेकर. समीर पेडणेकर प्रथम आणि
येथील अशोक तांबे सगळ्यात त्याचे सल्लागार त्यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे सिद्धेश शिंदे. आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यास सिद्धार्थ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. फेमस खेळाडू दिसतोय बहुतेक YouTubeवर आहे. चले समीर पेंडेकर बक्षीस द्या. त्याच्यानंतर उत्तेजनार्थ आहे अनुराज चौधरी. त्याला बक्षीस देतील विघ्नेश अमरे. या अल्पभार आहे आपले सगळ्यांना. तीन नंबर आहे युवराज सुतार. हे जे आपलं सर्व शूटिंग करतायत युट्यूबवर त्यांना विनंती करतो की तुम्ही द्या तुमच्या ते दुसऱ्याकडे द्या. तो उमेश शिंगवड आणि बक्षीस दिल्यानंतर 2 मिनिटं त्याला शिवगड साहेबांनी थांबायचं आहे. शिवगड साहेब थांबा. संघटनेतर्फे त्यांना त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. मंडळाचे उपाध्यक्ष मंदार वादनकर, सचिव राजीव राणे, सगळ्या मंडळाच्या सदस्यांनी येऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सन्मान करावा अशी मी विनंती करतो. या पटापट. बरोबर काय माझ्या पुढे द्वितीय क्रमांक प्रथम घाडी ऋतुराज मंचेकर. कुठे गेले? गेला हे नाश्ता करून घरी पण गेला. पण दुष्यंत पात्रे यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यावं. त्याच्यानंतर प्रथम क्रमांक आहे सार्थक पवार. विष्णू चव्हाणांना विनंती करतो की त्यांनी ते बक्षीस द्यावं. फोटो काढायचं जरा थांबा. एक मिनिट. मंदार पेटकर, त्याच्यानंतर त्यांचं पाकिट, त्यांना पाकिट द्या. आणि याचा फोटो काढून घ्या. कशी किंमत झालेली आहे. स्क्वॉटिंग मध्ये
उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे चैतन्य भाणे, राजापूर नगर परिषद व्यायामशाळेचा व्यायामपटू. या पटापट त्याला बक्षीस देतील पिंट्या आयरे. दुसरं उत्तेजनाचं जात आहे मुक्तसिंग गोवळकर. यांना बक्षीस देतील संदीप चव्हाण. तीन नंबरचं बक्षीस जाते ओंकार जडिया. त्यांना बक्षीस देतील झिंपरेसर. ते राहिले जाते. दोन नंबरचं पारितोषिक जात आहे दुष्यंत पात्रे. संदीप शेठ मागपेकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. कर्डे सर यांनी जरा पुढे यावं. दुष्यंत पात्रे यांना बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो कर्डे सरांना. दुष्यंत पात्रे द्वितीय क्रमांक. सी लाईन नाटा. क्रमांकाचं पारितोषिक आहे दीपक देसाई. मी नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यावं. वैभव भिंते यांना पारितोषिक देण्यासाठी भाऊसाहेब मांडवकर यांना विनंती करतो. त्यानंतर उत्तेजनार्थ दुसरं बक्षीस जाते दीपक देसाई यांना. वरतो संघ विनंती करतो की त्यांनी ते बक्षीस द्यावं. बेंच प्रेस मध्ये तृतीय क्रमांक जातोय मुक्तसिंग गोवळकर. यांना बक्षीस देतील झिंपरेसर. द्वितीय क्रमांक आहे मुक्तसिंग गोवळकर. यांना बक्षीस देतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शेठ मालपेकर. प्रथम क्रमांक आहे प्रणय उर्फ पिंट्या दादा आयरे. यांना बक्षीस नगराध्यक्ष त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष यांचे हस्ते प्रदान होईल.
सर्वांना विनंती की एक ग्रुप फोटो घ्यायचा, सगळे विजेते इथे खाली बसा असेल. ही व्यवस्था स्पीकरची चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचे आभार. मी विनंती करतो अशोक कांबे, नावा पेडणेकरांचं पाकिट द्यायचं आणि आम्ही जितकी रक्कम देऊ ते गोड मारून स्वीकारतात. आता एक ग्रुप फोटो मित्रांनो, आज आपण पाहिलं की यशासाठी मोठ्या साधनांची गरज नसते, गरज असते ती इच्छाशक्ती, सातत्य आणि मेहनतीची. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने हेच सिद्ध करून दाखवलं आहे. विजेते काही मोजके असतात, पण स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणारा प्रत्येक सहभागी खरा विजेता असतो. मैदानावर केलेली मेहनत हीच भविष्यातील यशाची पायाभरणी असते. निरोगी शरीर, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मी राजापुरातील इतर मंडळांना विनंती करतो की आपणही अशा स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन करावे आणि मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करावी. आपल्यापैकी कोणी अशा स्पर्धा आयोजित करणार असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. स्पर्धेतील प्रत्येक क्षण आपल्याला एकच संदेश देतोय की स्वतःला आव्हान द्या, सातत्य ठेवा आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी उपक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी प्रवासासह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.